तळोजा लॉजमध्ये वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। मानवी तस्करी विरोधी पथकाने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका लॉजमधून चालणाऱ्या बेकायदेशीर वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 महिलांची सुटका केली आहे। तर लॉज मालक, व्यवस्थापक आणि एका सर्व्हिस बॉयला देखील अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तळोजा एमआयडीसी मधील नवनाथ इन लॉजमधून हे रॅकेट चालवलं जात होतं, जिथे ग्राहकांकडून 2000 रुपये आकारले जात होते आणि लैंगिक शोषणासाठी महिला पुरवल्या जात होत्या। महत्वाचं म्हणजे एचओडीने 21 डिसेंबरच्या रात्री माहितीची पडताळणी करण्यासाठी एक बनावट ऑपरेशन केलं आणि त्याची पुष्टी झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 11:30च्या सुमारास छापा टाकण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस हवालदार अनिल मांडोळे आणि इतर कर्मचाऱ्यांसह लॉजच्या परिसरामध्ये झडती घेतली आणि या छाप्यादरम्यान त्यांना वेश्या व्यवसायासाठी लॉज रूममध्ये ठेवलेल्या 7 महिला आढळल्या। त्यापैकी एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी देखील आढळली, तर इतर 2 महिला देखील बांगलादेशी नागरिकच होत्या। सर्व 7ही पीडितांना एएचटीयूने संरक्षणात्मक ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका देखील केली आहे, ही माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे। पोलिसांनी सेक्स रॅकेट म्हणजेच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। आरोपाखाली 2 लॉज मालक म्हणजेच वसंत गणेश शेट्टी आणि लॉज मॅनेजर गिरीश विशाल शेट्टी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता, अनैतिक वाहतूक कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल देखील करण्यात आला आणि या महिलांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे।